माझा. संतांनी काहीच केलं नाही महाराज. संतांनी फक्त नियम स्वीकारला, नियम पत्करला. करून कोण घेतलं? भगवंतांना करून घेतलं. त्यांना चिंताच नव्हती महाराज. तुम्ही आम्ही फार चिंताक्रांत लोक आहेत. तुमच्या आमच्या तोंडावर सदैव 12 वाजलेले असतात. संतांच्या तोंडावर कधीच काही नाही महाराज. ऊन असो तरी काही चिंता नाही, पाऊस पडो तरी दुष्काळ, दुष्काळ जरी पडला महाराज तरी सुद्धा काही भीती वाटली नाही संतांना. ते संत होते. पर्वत कितीही पाऊस पडू द्या जागचा हालत नाही. समुद्र कितीही पाऊस पडू द्या त्याला भरती येत नाही महाराज. तसं संत महात्म्याचं अंतःकरण असतं स्थिर. काही होऊ द्या जीवनामध्ये, कितीही चांगले वाईट प्रसंग येऊन जाऊ द्या, कधीही ते डगमगत नाहीत. आणि तेच न डगमगता हा कार्यक्रम इथपर्यंत आलेला आहे. तुम्हाला वाटलं हे सगळं पिंपरी महोत्सव गुणगान करले, मावशीने पाकिट वाढवल्यापैकी. तस काही नाही. असं बी तिथे ना मला कळत. लहानपणा चॉकलेटला पैसे देत होते, आता दे ना. सांगायचं तात्पर्य महाराज, त्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आता हे सगळे थोर मंडळी वरीच आहेत फक्त. त्यातले काही आता आमचे हरिभक्तीपरायण इकडं जाकुरे महाराज असतील, आमचे गायनाला साथ देणारे बालाजी महाराज, आमचे आप्पा, ही माऊली यांचं काही परिचित नाही. हे सगळे थांबलेले. विनेकरी बाबा अतिशय श्रेष्ठ आहेत. आमचे मृदंगाचार्य अतिशय सुंदर पकवादाची साथ देणारे शिवाजी महाराज पांचाळ. आणि ही चिमुकली वारकरी मंडळी. खूप मन हे लावून गेलं महाराज, कारण ही काळाची गरज आहे. एखाद्या माणसानं समजा आपण वारीची पताका, तुम्ही वारी अनेक जण वारी केलेली आहे. तिथं वारीमध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला असतं माहिती आहे का? पताक्याला. पताका सगळ्यात महत्वाचं. माणसं किती आहेत त्याला महत्व नाही. दिंडीच्या क्रमांकाची एक दांडी आणि एक पताका हा सगळ्यात महत्वाचा. तोच बारीनं असला पाहिजे. बाकी माणसं कुठं करायणार? मग ही भागवत धर्माची पताका आज आपण आपल्या खांद्यावर घेऊन इथपर्यंत आलो. आता इथून जाता जाता जर समजा आपल्यातले काही जण लगेच 5-50 मेले, आपल्यातलेच म्हणाला मी, तर मग आता ही पताका, हे कार्यक्रम कोण करावं? म्हणून हे लेकर तयार करणं गरजेचं आहे. आपलं झालं. आपले हात थकले, कोणाचे पाय थकले, कोणी खुर्चीवर बसून कीर्तन ऐकते, आता बसणं आहे ना खाली, अडचण आहे. हे आपले हे करून करून थकलेले महाराज. हे इंद्रिय एक दिवस आपल्याला हळूहळू करून सोडून देणार आहेत. म्हणून हे ज्या खांद्यावर आपण भागवत धर्माची पताका आजपर्यंत आणलेली आहे, ती पताका आपल्याला आशांच्या स्वाधीन करून आपल्याला आपण जगाचा निरोप घ्यायचा आहे. रिकामं मरायचं नाही. आपण मरण्याच्या अगोदर एक तरी वारकरी या ओळीमध्ये आणून ठेवायचा, मग मरायचा, आपली जागा सोडायची. तरच आपलं जगणं सार्थक आहे. विठ्ठला विठ्ठला आणि काल नव्हते पण आज अतिशय माझ्यासाठी म्हणून आम्हाला ज्यांनी भजन शिकवलं, आमचे गुरुतुल्य जिन्नेवड मामा, आम्हाला काही येत नाही, अजून येत नाही. त्यांनी घेऊन बसल्यात आम्हाला उगाच मध्ये मिसळून घेऊन काही येत नाही आणि येणार बी नाही. तुम्हाला तेही सांगतो, आमचे मामा गेले महाराज वैकुंठाला सांगून, अरे सूर धरा रे, सूर म्हणा रे, सुरात म्हणा रे, संपलं महाराज. तरी आम्हाला कधी ती मिळालं नाही. मामा वरून बघत असतील. आता ते बोलायचे शब्द इथे नाही ना, तर मामाच्या तोंडचा एक सहज शब्द होता, अरे म्हणा रे, सुरात म्हणा. असो, तर आता थोडाच वेळ आपल्याला अभंगाबद्दल चिंतन करायचंय. आज जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबा यांनी भक्ताचं वर्णन करणारा अभंग घेतलेला आहे. आता वास्तविक पाहता आज महादेवाचा दिवस आहे, शिवरात्री आहे. आणि अभंग भक्त ऐसे जाना जय देवी उदास, असं का? तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य महाराज, भक्तामध्ये मुख्य, भक्तामध्ये शिरोमणी असणारे सगळ्यात पहिला वैष्णव जर कोण असेल तर ते आहेत आपले भगवान शंकर. पुरावा आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. पूर्ण अभंग पाहून घ्या महाराज. वारकरी संप्रदायाची सुरुवात, वारकरी संप्रदायाचा पाया भगवान शंकर.
म्हणून सगळ्यात मोठे वैष्णव, सगळ्यात मोठे भक्त हे भगवान शंकर. म्हणून आजचा अभंग भक्त ऐसे जाना विठाला जगद्गुरु तुकोबारायांनी यामध्ये भक्ताची लक्षणं सांगितलेली आहे महाराज. भक्त कोणाला म्हणावं? आता आपण जास्त परिहार न वाढवता थोडस चिंतन करून जिकडे तिकडे जाऊ आपण. भगवान शंकर हे महान भक्त आहेत. तुम्हाला आम्हाला ते डोळ्यापुढे दिसत आहेत. तर आता जगद्गुरु तुकोबारायांनी जी भक्ताची लक्षणं सांगितली आहेत ती महादेवामध्ये आहेत का नाही आपापल्या मनामध्ये चिंतन करा. अभंगामध्ये सांगितलेलं आहे भक्त ऐसे जाना कैसे जाना जे देही उदास ऐसे भक्त जाना. जे देही उदास ऐसे भक्त जाना. गेले आशा पाश निवारुनी, ज्यांचे आशा पाश निवारुनी गेले ऐसे भक्त जाना. आणि असं ज्यांचं सगळं गेलं मग त्यांचं काय राहतं त्यांच्या जीवनामध्ये? विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि ज्या भक्ताचा विषय नारायण होतो त्याचं काय, त्याला पुढे काय होतं महाराज? नावडे जनधन. मग माय बाप जरी आवडत नसले तर मग त्याच्या जीवाचं कल्याण कोण करतं महाराज? तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच. काही जर आपल्याला जीवनामध्ये कमी पडत नसेल तर आपलं जे जीवन आहे ते सत्कर्माला लावावं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. आणि जर नाही लावलं तर घातली या भय. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भक्त कोणाला म्हणावं ते सांगितलं. भक्त ऐसे जाना जे देही उदास. उदास, ज्या देहानं उदास असणाऱ्याला आपण भक्त म्हटलं पाहिजे. आता आजच्या दिवशी तर जवळपास अर्ध उदगीर भक्तच आहे. कारण आज सगळे देहावर उदास झालेले आहेत. आज पक्वान्न सोडून उपवासावर आल्यात, आज साबुदाण्यावर आल्यात. बळजबरी का होईना मोठी एकादश राहते म्हण. हो कवा तर येऊन काही सापडणार तर मोठी तरी एकादश करावं म्हण. 15 एकादश केला का होते? मरत का माणूस? काय तुझा जीव जातो, काय तुझा जीव जातो, काय तुझा जीव जातो एकादशी. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाचे मिशी धान्य घेसी. एका दिवसाला 15 दिवसामध्ये 15 दिवस एक एकादशी कार्य न करीशी व्रतसार. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाचे मिशी धान्य घेसी. एकच दिवस उपवास करायचा आहे, महिन्यातून 2 दिवस करायचे. तो उपवास तर आपल्याला सोचत नाही. काय खाऊ. आताचे या उपवास तर लई भारी झाले महाराज. आता काय पदार्थ मिळाला तुला बाजारामध्ये? आता मी खाला बरं, मला माहित आहे म्हणून सांगता येते. कारण अनुभवाबिल बोलायचंच नाही महाराज. अनुभवा वाचोनी बडबडते आहे की नाही? उगा बोलणं व्यर्थ असतं महाराज. बोलावं तर कसं बोलावं? अनुभवानंच बोलावं. म्हणून अनुभवाचं बोलणं सांगतो महाराज. एकादशीच्या दिवशी काय काय चाललेलं आता? टमाट्याची मस्त फोडणी देऊन कढी, बकराचा रटरट शिजवलेला भात, त्याच्यानंतर शाबू मध्ये आलू, दह्याची कढी, शेंगाची कढी वेगळीच, हिरव्या मिरच्या वरून वेगळ्याच. आणि मग एवढं सगळं खाऊन झाल्यावर तिखट लागले म्हणून अर्धा डझन केळी, 2 सफरचंद, 1 चिक्कू, 1/2 किलो पेंड खजूर. विठाला विठाला हे झाले आजचं. जगद्गुरु तुकोबारायांना जी एकादशी अपेक्षित होती, साधू संतांनी जी एकादशी केली ती एकादशी तुम्हाला आम्हाला आतापर्यंत कधी जमली नाही, आपण करू पण शकत नाही महाराज. नाही करू शकत. निर्जला एकादशी सुद्धा आपण तेवढी नाही करू शकत जी संतांनी केली. आपण करतो. काही जणांनी निर्जला एकादशी केलेली महाराज, जलाचा त्याग करतात. फक्त 1 लवंगाची काडी वगैरे जर कधी धरली तर तोंडामध्ये धरतात.
पण ती सुद्धा आपण त्यांच्या परीची नाही करू शकत. काही जण आहेत असे जे निर्जला करतात, पण आपल्याला ती बी होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं संतांनी एकच सांगितलं महाराज, कुठलंही व्रत करायची गरज नाही, देहावर उदास व्हायची गरज नाही, देहाला ताडण करायची गरज नाही, देहाला मारायची गरज नाही, याला उपाशी ठेवायचं नाही, याला तापाशी ठेवायचं नाही, याला लई रात दीड भजनात गुंतून ठेवायचं नाही, याला घरातच बसवायचं. आवडी अनंत आवडी अनंत नक्कर असं खावं जडता रे माणसाला. साखर हो ऊस शेण्याकडून खावा बुडाकडून खावा गोडच लागणार आहे की नाही. अभंग खालून म्हणा वरून म्हणा, अभंगाचा भावार्थ कधीच बदलणार नाही महाराज. तुमच्या अनेक कीर्तनकारांचा सांगण्याचा भावार्थ बदलून जाईल, पण अभंगाचा भावार्थ तोच राहणार आहे. तुम्ही या अभंगाला सुद्धा खालून घ्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साजे घातली या भय नरकाचा आणि जगद्गुरु तुकोबाने उपदेश करतायत बघा. वर भक्ताची लक्षणं सांगणारा अभंग सुरुवातीला आणि खालून येत असताना उपदेश चालू आहे. सत्यकर्माला सहाय्य करा, सत्यकर्माला सहाय्य करा. का करा? कारण त्या सत्यकर्माला सहाय्य केल्यानंतर देवाची कृपा होईल. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कुठूनही अभंगाची उकल करायला जा, कुठूनही करा महाराज, एकच अर्थ आहे. साखर कशीही खा, एकच आहे. तसंच जे शिव आणि हर हे एकच आहे की नाही. पण तुम्हाला मला कळतं का ते काही ठिकाणी असे प्रसंग आले महाराज, आम्ही शिवभजनामध्ये बसल्यानंतर आम्हाला हरिभजनाचे अभंग म्हणू दिले नाही. हा झालंय असं, पण आमच्या हरिभजनामध्ये आम्ही 100% अभंग शिवभजनातला एक का होणार राहतोच. कारण आमचे बिरादरप्पा त्यांचा ठरलेला अभंग शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. आणि आज महाशिवरात्री, आज त्या महादेवाचा दिवस म्हणून आपल्यालाही त्याचं चिंतन करायचं आहे. भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा. हाती जोडणे ज्वाळा, हाती जोडणे ज्वाळा, हाती जोडणे ज्वाळा, हाती
भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. भगवान शंकराचा आज पर्व काळ पर्व दिवस तो मामा सर्वांसाठी उपासना करण्याचा एक महत्वाचा दिवस. का म्हणून आपण भगवान शंकराची उपासना करावी? कारण भगवान शंकराचं जर वास्तविक रूप जर बघायला गेलं महाराज तर असं वाटत नाही की ते देव असतील, आणि खरंच ते देव नाहीत. का? कारण ते देवांचे देव आहे. देवाचे 3 प्रकार आहेत. एक केलेले, दुसरे झालेले, आणि तिसरा असलेला. आता केलेले देव, दिसला धोंडड, दिसला दगड, लावला कुंकू, झाला देव. किती देव केलो आपण असे. शेतामध्ये महाराज एखादी आपण ते पोळ्याला वगैरे पांडवाला म्हणून पुजायला पाठवून तर लेकरायला एवढ्या बिरू चुन्ना बिन्ना देऊन त्याला ते 5 दगड राहतात. तिथं 5 दगड राहतात रे, त्याला जाऊन असं लाव, हे निवड ठेव, पाणी फिरव, नारळ फोडून ये. बारकं लेकरू ते जात महाराज. ते लेकरू असं गर 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 5 ह्याला चुन्ना ते काय ते असते ते सगळं लावते. आता हाताला एवढा मोठा चुन्ना राहते, त्याला आजूबाजूचे 2 दगड घेते आणि त्याला पुसते चुन्ना. पुढल्या वर्षी 2 वाढले महाराज. आता आई 5 नाही तर ह्या वर्षी 7 आहे, ते वाढले काय की बाबा. असं वर्षानुवर्ष वाढत गेले. म्हणजे झालेले हे केलेले देव आहेत महाराज. आणि झालेले देव कोणते? इंद्र होता येते तुम्हाला मला सुद्धा. ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला मला होता येतं महाराज. का? कारण हे इंद्राधिक पदे दुःखाची शिराणी. कारण हे महाराज एक ना एक दिवस ह्या पदावरून यांना खाली उतरावं लागतं. पण असलेला जो देव आहे तो एकच आहे महाराज. आणि तो कोणता देव आहे? आणि त्याच देवाचं भजन तुम्ही आम्ही करणं अपेक्षित आहे. त्याच देवाचं भजन आमचे भगवान शंकर सुद्धा करतात महाराज. भगवान शंकरांनी अनेक देवाचं भजन नाही केलं. भगवान शंकराचाही आराध्य दैव एकच, तुम्हा वारकऱ्याचाही आराध्य दैव एकच आहे महाराज. वैष्णवामध्ये सगळ्यात महान वैष्णव भगवान शंकर आहेत. आणि त्या वैष्णवांची जी परंपरा आहे जी आजपर्यंत चालत इथपर्यंत आलेली आहे, त्या प्रत्येक वैष्णवांनी गरजू एकच सांगितलं महाराज, तुम्ही काहीही करत बसू नका, तुम्ही एकच करा. तेने विनती वा सुखानो हे, तेने विनती वा
एकच सांगणं आहे की बाबा आपण सगळ्यांनी एकाच देवाचं भजन करावं, एकाच देवाला अधिष्ठान मानून आपण भजन करत राहावं. आणि हे भजन करत असताना देहावर आपलं जे प्रेम आहे ते कमी झालं पाहिजे आणि ते परमात्म्यावर आपलं ते प्रेम जोडलं गेलं पाहिजे. इकडलं प्रेम काढायचं आणि इकडं जोडायचं. जसं दुकानदार आपण बाहेर आता मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला जातो, एकीकडे महाराज ते वजनाचा का बाट ठेवलेला असतो, इकडे आपल्याला माल देतात, ते बरोबर वजन करतात. इकडलं काढायचं इकडे ठेवायचं, इकडलं काढायचं इकडे ठेवायचं, बरोबर करतात. तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा संसारामधलं प्रेम काढायचं आणि परमात्म्यावर आणून ते प्रेम चिटकवायचं, एवढंच करायचंय. आणि महादेवांनी तेच केलं महाराज. महादेव म्हणजे आपल्याला वैराग्याचा महान उदाहरण, ज्वलंत उदाहरण या संबंध सृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महाराज कुठं राहायचे महाराज? स्मशानामध्ये राहायचे. स्मशानामध्ये जे प्रेत जाळले जायचे त्या प्रेताची राख सर्व अंगाला भस्म म्हणून लावून घ्यायची. तिथं जळालेले जे काही शरीर असतील, प्रेत असतील, त्या प्रेताची मुंडी, त्या मुंडीची माळ आपल्या स्वतःच्या गळ्यामध्ये. काय रूप आहे महाराज त्या भगवान शंकराचं. संसाराचा किती त्याग आहे महाराज. राग जर आला, तिसरा डोळा जर उघडला तर संपला, कार्यक्रमच मिटला महाराज. एवढं वैराग्य, एवढं औदास्य शरीराबद्दलचं भक्तामध्ये आलं पाहिजे महाराज. तुम्हाला मला सुद्धा या देहावरचं ममत्व कमी करता आलं पाहिजे. म्हणून संतांना सदाशिवा ओम नमो 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 त्यातल्या त्यात महाराज आजो असला तसला देव नाही महाराज. आपला महादेव कसा आहे? भोळा शंकर. कोणी बी महाराज, बाकी इतर कोण्या देवाला हे संबोधन लागू पडलं नाही, फक्त महादेवालाच भोळा शंकर संबोधन. का एवढा भोळा महाराज? समजा एखादं, आता समजा फारच फार अतिशय महाराज दारू पिऊन रस्त्यानं फिरणारे काही दोन मित्र, एक महाराज नागवच आहे, अंगावर कपड्याचा पत्ता नाही, आणि एकाकडे आहे महाराज लंगोट. एवढी दारू पिली, एवढी दारू पिली, ज्याच्याकडे लंगोट आहे त्यानं समोर त्याला म्हणतात, अरे नागव का फिरतो, हे घे लंगोट. म्हणजे ते त्यांना काही कळत नसतं. सांगायचं तात्पर्य भगवान शंकर सुद्धा आशातलेच होते. काही मागितलं तरी देणारे महाराज. ज्या भस्मासुरानं महादेवाला प्रसन्न करून घेतलं, त्या भस्मासुरानं शेवटी काय ठरवलं, त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, इतर सगळ्याला मी मारतोय. रोज एखाद्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याची राख घेऊन यायची, महादेवाला भस्म म्हणून द्यायचं. रोज हात ठेवायचा, एखाद्याला राख करायचा, आणून द्यायचं महाराज. नित्य नियम होता. आता परवा कोरोनामध्ये तर महाराज महादेवाला एवढी भस्म मिळाली, त्या भस्मासुराने एवढं भस्म दिली की सांगताच सोय नाही महाराज. रोज 50-60 लोक बारी लावून होते, भस्माची काही कमीच नव्हती. महादेव खुश, रोज भस्म, रोज ताजं भस्म मिळायला लागलं महाराज महादेवाला कोरोनामध्ये. रोज ताजच भस्म. पण आता 2 वर्ष झालं नकर भस्म मिळणार झाले त्यांना. काय मिळणार झालंय? तर आता कोरोनाची लाट कमी झाली, आता लोकांचं मरण्याचं प्रमाण कमी झालं. मग अशामध्ये भस्मासूर एका दिवशी महादेवाकडे गेला, म्हणला महादेवजी
आणि आता काय करू, मी तुम्हाला रोज ताजं भस्म आणून देऊ लागलो होतो, रोज असं बारीक लावून माणसं जळणार ते तिथं, पण आता कोणी बी येणार झाले, कोणीच जळणार झाले, सगळ्यांनी 3-3 डोस घेतल्यात, आता 2 मरणं झाले, आता 3-3 इंजेक्शन टोचू घेतल्यात महाराज, त्याच्यामुळे आता माणसं मरणं झाल्यात. मी तुम्हाला रोज ताजं भस्म कुठून आणून देऊ, मला काळजी पडली, मी काय करू, तुला काय फायदे सांग, मला एक ताकद द्या, ज्याच्या बी डोक्यावर मी हात ठेवल तो भस्म झाला पाहिजे. आता ह्या बाबाला फक्त रोज भस्म पाहिजे, भस्म आवडतं महादेवाला, आणि त्या भस्मासाठी भस्मासुरानं म्हणलं, काय म्हणलं, मला अशी ताकद द्या, मी ज्याच्या डोसक्यावर हात ठेवल त्याचं लगेच भस्म तथा असतो. बघा, काहीच मागचा पुढचा काही विचार नाही, काय होईल काय नाही, काय नाही, एवढा माझा भोळा शंकर आहे महाराज. म्हणून ते सुंदर गाणं रचलेलं आहे, हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. किती सुंदर भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा भोळ्या मादेवा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. एवढा माझा भोळा महादेव महाराज. त्या भस्मासुराला लगेच काय म्हटलं, तथा असतो. ते भस्मासुर निघाले लगेच, की वाटानं गटलं, त्याच्या डोसक्यावर हात ठेवायचं, लगेच क्षणात भस्म झाले, त्याचे भस्म घेऊन यायचे, महादेवाला द्यायचं, ताजं भस्म घ्या महाराज, लागल तवा घ्या, लागल तवा भस्म महाराज. ते भस्मासूर सगळं रोज आता चालू केलं असंच परिपाठ. मग एके दिवशी त्या भस्मासुराच्या मनामध्ये विचार आला, आपण हे रोज करायला खरं आहे, आता हे महादेव जर एखाद्या दिवशी समजा नाही मिळालं ना, अजून काही जर अडचण आली तर पुन्हा आपल्याला जर त्यानं त्रास दिला तर कसं करावं. म्हणून ज्यानं आपल्याला दिले त्यालाच आपण पार करावं, असं म्हणून महाराज त्या ठिकाणी त्या भस्मासुराने विचार केला, की आता आपण महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचं आणि महादेवाची जी पत्नी आहे पार्वती, तिचं पाणी ग्रहण आपण करायचं. एवढा विचार केला महाराज. एवढी ताकद देणारा कोण, महादेवच. म्हणजे आपल्याच हातानं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं, याचं जर कोण उदाहरण असेल तर ते म्हणते भगवान शंकर. कुठं बी जावा, का मागल ते. रावणाला आत्मलिंग दिलं हो, हे अगोदर तर सगळ्यात पहिले महाराज ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती झाली, भगवान शंकराला सांगितलं ब्रह्मदेवानं, म्हणजे काम करा, काही सजीव निर्मिती करून टाका तुम्ही. सृष्टीची निर्मिती करायचं तर सृष्टीवर काही माणसं असली पाहिजेत, काही पशु असली पाहिजेत. महाराज हे जे भूत खेत जे काही आपल्याला अकराळ विक्रा दिसते की नाही, हे सगळे हे महादेवाने निर्माण केलेले आहेत बरं. आणि बाकी माणसं जे दिसतात ते ब्रह्मदेवानं. ही असली भूत तयार करले. विष्णूला म्हणले ब्रह्मदेव जाऊन, अहो ते बघा म्हणले 4-4, 5-5 हाताचे तयार करून ठेवले, पार इथे हात लांब बाहेर आहेत, दात बाहेर आहेत, असली माणसं तयार करायला म्हणले त्यांनी. आणि कसं राहावं हे लोक सगळे बाकीचे लोक कोणीच राहणार नाहीत, आणि ते काही माणसातले नाहीत तर त्यांना सांगा आता प्रोडक्शन बंद करा, आता त्यांच्याकडे दुसरा कारखाना द्या म्हणजे. त्यांच्याकडे आता डायरेक्ट डिमोशन करायचा कारखाना देऊन टाकला, म्हणजे कत्तल मारणे, एखाद्याचं जीव घ्यायचं कार्यक्रम हे त्यांच्याकडे देऊन टाकला. मला संहार करण्याचं कार्य भगवान शंकराकडे देण्यात आलं. कधी, ज्यावेळेस हे सगळं भूत प्रेत वगैरे ज्यांनी तयार करायला सुरुवात केली त्यावेळेस. मला सांगायचं काय तर एवढा माझा भोळा शंकर आहे महाराज, की त्या भस्मासुरानं मागितल्याबरोबर त्याला वरदान देऊन टाकलं. आणि ज्यावेळेस यांच्यावर वेळ आली त्यावेळेस मग धावत विष्णूकडे गेले, म्हणले देवा आता मला वाची. म्हणले काय झाले, काय नेहमीचाच प्रॉब्लेम आहे माझ्या. ते आला तिथं, मला म्हणला मला रोज भस्म आणून देणं होणं झाले, का करू म्हणला. मग तुला का पाहिजे म्हणलो मी. त्यानं म्हणलं माझं ज्याचा हात डोक्यावर हात ठेवलं त्यानं जेव्हा भस्म व्हावं तर असतो म्हणलो मी. एवढंच केलं म्हणलं, काय केलं आता, एवढंच केलं म्हणजे सगळं झालं ना, त्याच्यात काय राहिलं आता.
म्हणले आता काय हरकत नाही बा. त्यावेळेस भगवान विष्णूला मोहिनी अवतार धारण करावा लागला आणि मग जाऊन त्या भस्मासुराच्या समोर नृत्य करावं लागलं, त्याला भाळावं लागलं, त्याला सांगावं लागलं, मी जसं करेन तसं जर तू केलास तर मी तुझ्याशी लग्न करेन, अशा प्रकारचं आश्वासन दिलं. नृत्य करत करत त्या मोहिनीनं स्वतःचा हात आपल्या डोक्यावर ठेवून दाखवला त्याला, आणि त्या भस्मासुराने बी ह्या बाईकडे बघून स्वतःचा हात डोक्यावर ठेवून घेतला. क्षणार्धात जळून भस्म झाला महाराज. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जे कोणी स्त्री लंपट असणारे असतील ते बायकांचं जास्त ऐकतात, त्यांचं भस्मच झालेलं आहे. का म्हणलं मी मागे? आता नाही, आता होत नाही. कारण संसाराचे दोन रथ, संसाराची चाक, एक महादेव आणि एक पार्वती, हे असलेच पाहिजे महाराज. अहो कलियुगामध्ये आता सध्या जो अवतार या पृथ्वी तलावर आहे तो भगवान मारुतीरायाचा अवतार, हा महादेवाचाच अवतार आहे. महादेवाचा ज्यावेळेस मारुतीरायाचा अवतार घ्यायचा होता महादेवाला, त्यावेळेस सती आई साहेबांना म्हणलं पार्वतीने, म्हणली महाराज दरबारला तुम्ही इकडे जाता तिकडे जाता, सृष्टीवर जाऊन आनंद घेता, मी इथंच बसून राहू का? म्हणले कैलासाला, मला एकट्याला इथं करमणार नाही, मीही तुमच्या सोबत येते. अगं म्हणले पार्वती, माझा हा ब्रह्मचर्याचा जन्म आहे, मी अखंड ब्रह्मचारी असणार आहे, आणि तू माझी बायको आहेस, आणि तुला मी कसं घेऊन जाऊ? मग तुला जर घेऊन गेलं तर माझं ब्रह्मचर्याचं सगळं मोडून जातं, माझा अवतारच नाही सांगून जातो. नाही म्हणले, मला काही सांगू नका. आता स्त्री हट्ट, राज हट्ट, बाल हट्ट, याच्या पुढे कोणाचंच काही चाललेलं नाही. विठाला विठाला.